जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की इंजिनिअरिंग ऍडमिशनचा फॉर्म भरल्याच्या नंतर पुढे काय करावे, व्हॉट नेक्स्ट. आता जर तुम्ही समजा रजिस्ट्रेशन वगैरे केलंय, तो फॉर्म पूर्ण भरलाय, तर त्यानंतर तुम्ही पुढे काय करायचे, कोणती स्टेप असते, तर त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, सगळ्यात आधी तुम्ही काय केलं, रजिस्ट्रेशन केलं. त्यामध्ये तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन प्लस अकॅडमिक इन्फॉर्मेशन, जे 10वीचे त्याचे मार्क्स असतात ते तुम्ही भरले. त्यानंतर जे पेमेंट आहे ते पण तुम्ही पूर्ण केलंय. आता बघा, मग याच्यानंतर पुढची स्टेप काय असते, तर यानंतर जी महत्वाची स्टेप असते ती असते FC सेंटर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं. जेव्हा तुमचं पेमेंट डन होईल त्यानंतर तिथे तुम्ही ऑप्शन भरलेलं असतं. बघा, दोन ऑप्शन असतात, एक तर ई स्क्रुटिनी असते किंवा फिजिकल स्क्रुटिनी. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळच्या सिटीमध्ये जे पण FC सेंटर असतं, जे कॉलेज असतं, तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं. आणि ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत असतं. त्याला तुम्हाला घरी बसल्या बसल्याच होत असतं, कुठे जायची गरज नसते. तर तुम्ही जे ऑप्शन केलेलं असेल, बघा, जर तुम्ही ई स्क्रुटिनी केलेलं असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही. पेमेंट डन झाल्याच्या नंतर तुमचं ऑटोमॅटिक तिथे येऊन जाईल की व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या त्या लॉग इन मध्ये तुम्हाला तिथे दिसेल की काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला परत अपलोड करायचे असेल डॉक्युमेंट. आणि जर फिजिकल स्क्रुटिनी केलेली असेल तर तुमचा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तुमचे सगळे घेऊन जवळच्या FC सेंटर वरती जायचं आणि तिथे त्यांच्याकडून जो सही शिक्का असतो व्हेरिफिकेशनचा तो घ्यायचा असतो. त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस चालू होते.